विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण TET CTETसाठी भूगोल या विषयाचे 51 IMP क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, तेलंगणामध्ये कोणती जमात आढळते? तर तेलंगणामध्ये कोलाम ही जमात आढळते. प्रश्न दुसरा, ऊस उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? तर बघा, ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. प्रश्न तिसरा पाहूया, धातूवरील नक्षीकामासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर भारतामध्ये धातूवरील नक्षीकामासाठी ओडिशा या राज्यातील कटक हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न चौथा, राजधानी एक्सप्रेस टिंबटिंब दरम्यान धावते. तर राजधानी एक्सप्रेस ही निजामुद्दीन बँगलोर दरम्यान धावते. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, राजधानी एक्सप्रेस कोणत्या दरम्यान कशाच्या दरम्यान धावते? तर निजामुद्दीन आणि बँगलोर या दरम्यान राजधानी एक्सप्रेस धावते. प्रश्न पाचवा, कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला कोणती एक्सप्रेस म्हटले जाते? किंवा कोल्हापूर गोंदिया दरम्यान कोणती एक्सप्रेस धावते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. ही एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते. प्रश्न सहावा, ओडिशाची राजधानी कोणती? तर ओडिशाची राजधानी बघा भुवनेश्वर. भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. प्रश्न सातवा, दार्जिलिंग हे महत्त्वाचे शहर कोणत्या राज्यात आहे? तर दार्जिलिंग हे महत्त्वाचे शहर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न आठवा, ओडिशा राज्यातील प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? प्रश्न बघा, ओडिशा राज्यातील प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उत्तर आहे चिल्का सरोवर. आपल्याला चिल्का सरोवर नाव तर माहिती आहे, पण ते कोणत्या राज्यात आहे आणि कोणत्या पाण्याचं खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना व्यवस्थित. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ते आहे चिल्का सरोवर. प्रश्न नववा, बिहारची राजधानी कोणती? तर बिहारची राजधानी आहे पाटणा. पाटणा ही बिहारची राजधानी आहे. प्रश्न 10वा, महात्मा गांधीजींचे जन्मस्थान कोणते? तर महात्मा गांधीजींचे जन्मस्थान हे गुजरात या राज्यातील पोरबंदर येथे आहे. पोरबंदर हे महात्मा गांधीजींचे जन्मस्थान आहे आणि ते गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 11वा, न्हावा शेवा बंदर हे कोणत्या राज्यात आहे? तर न्हावा शेवा बंदर हे महाराष्ट्र राज्यात आहे. तर न्हावा शेवा हे बंदर बघा भारतातील अत्याधुनिक बंदर असून ते पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि हे बंदर रायगड जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12वा, गुजरातमधील कोणते बंदर हे मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? तर गुजरातमधील कांडला बंदर हे मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 13वा, तेलुगू भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर तेलुगू ही भाषा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात बोलली जाते. ही त्यांची राजभाषा आहे. प्रश्न 14वा, तिरुपती हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर तिरुपती हे पर्यटन स्थळ आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. तिरुपतीला तर सगळे जातातच ना, तर आपल्याला माहीतच पाहिजे ना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तिरुपती हे पर्यटन स्थळ आहे. प्रश्न 15वा, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात आहे. नालंदा विद्यापीठाविषयी पण आपण भरपूर ऐकलेलं आहे,
पण ते विद्यापीठ नेमकं कोणत्या राज्यात आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ते बघा बिहार या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16वा. जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि बिकानेर ही ऐतिहासिक शहरे कोणत्या राज्यात आहे? तर जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि बिकानेर ही ऐतिहासिक शहरे राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे पण महत्त्वाचं आहे बघा. प्रश्न 17वा. डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं उत्तर आहे बघा गोवा. डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य गोवा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न 18वा पाहूया. पहाडी भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर हिमाचल प्रदेशमध्ये पहाडी भाषा बोलली जाते. प्रश्न 19वा. जम्मू आणि काश्मीरमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या? तर जम्मू आणि काश्मीरमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत झेलम, चिनाब आणि सिंधू. झेलम, चिनाब आणि सिंधू या जम्मू आणि काश्मीरमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. हाही महत्त्वाचाच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रांची ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न 21वा. कर्नाटकमध्ये कोणती भाषा बोलली जाते? तर कर्नाटकमध्ये बघा कन्नड ही भाषा बोलली जाते. असेही प्रश्न विचारतात तुम्हाला. त्या राज्य आणि त्या राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा यांच्या जोड्या दिलेल्या असतात आणि त्या तुम्हाला जुळवायच्या असतात. तर कर्नाटकमध्ये कन्नड ही भाषा बोलली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 22वा. इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून बँगलोर या शहराचा उल्लेख केला जातो. प्रश्न 23वा. केरळ राज्याची राजभाषा कोणती? किंवा केरळ राज्यात कोणती भाषा बोलली जाते? तर केरळ राज्यामध्ये मल्याळम ही भाषा बोलली जाते. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? किंवा मल्याळम ही कोणत्या राज्याची राजभाषा आहे? तर केरळ या राज्याची मल्याळम ही राजभाषा आहे. प्रश्न 24वा. खालील विधाने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 1. सिंगरौली आणि छिंदवाडा हा परिसर दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. 2. पन्ना हे स्थळ हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. आणि 3. भोपाळ ही या राज्याची राजधानी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये सिंगरौली आणि छिंदवाडा हा परिसर दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच पन्ना हे स्थळसुद्धा हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. आणि भोपाळ ही मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. प्रश्न 25वा. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो लेणीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती आहे कोणत्या राज्यात हे बहुतेकदा बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर खजुराहो लेणी बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न 26वा. भारतातील प्रमुख जहाजबांधणी केंद्रे कोणती? तर भारतामध्ये कोणकोणते प्रमुख जहाजबांधणी केंद्रे आहेत? तर एक आहे बघा माझगाव, मुंबई येथे आहे ते माझगाव. दुसरं आहे बघा कोलकाता, कोची आणि विशाखापट्टणम ही भारतामधील प्रमुख जहाजबांधणी केंद्रे आहेत. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं माझगाव, कोलकाता, कोची किंवा विशाखापट्टणम यापैकी एक विचारलं जाऊ शकतं. आणि हे काय आहे? हे कशाचं केंद्र आहे? प्रमुख भारतातील कशाचं प्रमुख केंद्र आहे? तर हे भारतातील प्रमुख जहाजबांधणीचं प्रमुख केंद्र आहे. यावर समजा उलटसुलट तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न 27वा. पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? जगन्नाथ मंदिर पुरीचे आणि सूर्य मंदिर कोणार्कचे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हे ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न 28वा.
भारताचे उसाचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला संबोधले जाते? तर भारताचे उसाचे कोठार म्हणून उत्तर प्रदेश या राज्याला संबोधले जाते. प्रश्न 29. पश्चिम बंगालमध्ये कोणती खनिजे सापडतात? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कोळसा, चिनी माती, लोहमाती ही महत्त्वाची खनिजे पश्चिम बंगालमध्ये सापडतात. प्रश्न 30. अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती? तर अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर ही अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. प्रश्न 31. तमिळनाडूमध्ये कोणती खनिजे आढळतात? तर तमिळनाडू या राज्यामध्ये बघा चुनखडक, मॅग्नेसाईट, अब्रक, गारगोटी, खनिज मीठ, बॉक्साईट, लिग्नाईट, जिप्सम इत्यादी खनिजे तमिळनाडूमध्ये आढळतात. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. 32वा प्रश्न. गुजरातमधील अहमदाबाद हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गुजरातमधील अहमदाबाद हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 33वा. अलाहाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? तर अलाहाबाद या शहराचे नवीन नाव प्रयागराज हे आहे. तर प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये असून तेथे गंगा, यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे. प्रश्न 34वा. खरीप हंगामात येणारी पिके कोणती? तर खरीप हंगामात बघा सोयाबीन, बाजरी, तांदूळ, कापूस, उडीद, ज्वारी, तूर, भुईमूग, तीळ, मूग, मटकी आणि घेवडा ही खरीप हंगामात येणारी पिके आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 35वा. मालवण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मालवण तर सगळ्यांना माहीतच आहे, समुद्रकिनारा आहेच तिथे, पण मालवणचे काजू प्रसिद्ध आहेत. प्रश्न 36वा. खालीलपैकी फळे व संबंधित स्थळे यांची कोणती जोडी चुकीची आहे? फळांची नावं दिलेली आहे आणि ते संबंधित स्थळं दिलेली आहेत. तर त्यांची चुकीची जोडी कोणती आहे ते विचारलेली आहे. तर पहिले बघा दौलताबाद सीताफळ, जळगाव केळी, अलिबाग कलिंगड आणि नागपूरची संत्री. तर या चारमध्ये बघा कोणती जोडी चुकीची आहे असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे एकही नाही. एकही जोडी चुकलेली नाही, सगळ्या जोड्या बरोबर आहेत. कारण दौलताबादची सीताफळे प्रसिद्ध आहे, जळगावची केळी प्रसिद्ध आहे, अलिबागचे कलिंगड प्रसिद्ध आहे आणि नागपूरची संत्री ही प्रसिद्ध आहे. म्हणून हे सर्व विधाने किंवा या सर्व जोड्या बरोबर आहेत, म्हणून त्याची एकही जोडी चुकलेली नाही. तर पुढचा प्रश्न पाहूया. 37. उद्योगधंदे व प्रमुख शहरे यांची खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर पहिले बघा रेल्वे इंजिन हा उद्योगधंदा आहे. तर याच्याशी संबंधित प्रमुख शहरं कोणती कोणती आहे? तर चित्तरंजन हे पश्चिम बंगालमध्ये आहे, वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे, जमशेदपूर आणि भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आहे. हे झालं रेल्वे इंजिनचं. दुसरं उद्योगधंदा आहे बघा आगपेट्याचा. तर त्याचं प्रमुख शहर आहे बघा अंबरनाथ हे महाराष्ट्रामध्ये आणि शिवमोग्गा हे कर्नाटकमध्ये आहे. तिसरं आहे बघा कातडी वस्तू. कातडी वस्तूविषयी प्रमुख शहरे कोणती कातडी वस्तूसाठी? तर कानपूर उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि चेन्नई तामिळनाडूमधील. आणि प्रश्न 4 लोकरीशालिया मदुराई. तर उद्योगधंदे आणि प्रमुख शहरे यांची कोणती जोडी चुकीची आहे असं विचारलेलं आहे. तर या सर्व जोड्या बरोबर आहे, यातली एकही जोडी चुकीची नाही, म्हणून याचं उत्तर आहे एकही नाही किंवा यापेक्षा वेगळेही येऊ शकतं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 38वा. लघु उद्योग व प्रसिद्ध ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा किंवा योग्य जोड्या कोणत्या?
तर विड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? तर तामिळनाडूमधील दिंडीगुल या ठिकाणी विड्या बनवल्या जातात. दुसरं आहे दागिने तयार करणे. तर दागिने कुठे तयार केले जातात बघा? पाटणा आणि गया येथे. बिहार राज्यातील पाटणा आणि गया येथे दागिने तयार केले जातात. तिसरं आहे शाली व गालिचे. यासाठी बघा कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? तर काश्मीरमधील श्रीनगर हे ठिकाण शाली व गालिचे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. चौथा आहे बघा बांगड्या यासाठी कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे या लघु उद्योगासाठी? तर बांगड्या उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तर यांनी विचारलेलं आहे की कोणत्या जोड्या योग्य आहेत? तर यावरील सर्व जोड्या योग्य आहेत. यामधील एकही जोडी चुकीची नाही. आता पुढचा प्रश्न पाहूया. सिंहगड एक्सप्रेस टिंबटिंब दरम्यान धावते. सिंहगड एक्सप्रेस मुंबई CST ते पुणे दरम्यान धावते. प्रश्न 40वा. लष्करी जड वाहनांच्या कारखान्यासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर लष्करी जड वाहनांच्या कारखान्यासाठी तामिळनाडूमधील आवडी हे शहर प्रसिद्ध आहे. तसंच बघा या तामिळनाडूमधील आवडी येथे विजयंता आणि अजय रणगाडे व शक्तिमान आणि सारथ ही लष्करी वाहनेसुद्धा येथेच तयार होतात. प्रश्न पुढचा पाहूया 41वा. शासकीय सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ही संस्था कोठे आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर ही संस्था शासकीय सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ही संस्था उत्तराखंडमधील मसुरी येथे आहे. तसेच मसुरी हे थंड हवेचे ठिकाणही आहे. पुढचा प्रश्न 42वा. भारतातील पहिल्या क्रमांकाचे बंदर कोणते? तर बघा भारतातील मुंबई हे पहिल्या क्रमांकाचे बंदर आहे. हे एक नैसर्गिक बंदर असून ते पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि भारताचा मुख्यत्वे व्यापार हा याच बंदरामधून चालतो. पुढचा प्रश्न पाहूया 43वा. आसाम राज्यात कोणती खनिजे सापडतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आसाम राज्यामध्ये खनिज तेल, चुनखडक, कोळसा, डोलोमाइट ही खनिजे आसाम या राज्यामध्ये सापडतात. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न 44वा. गोवा राज्यातील प्रसिद्ध उद्योग कोणते? किंवा गोवा राज्यात कोणते उद्योग केले जातात किंवा कोणते उद्योग तेथील प्रसिद्ध आहे? तर बघा उत्तर आहे जहाज बांधणी व दुरुस्ती. तिथं जहाज बांधणी व दुरुस्तीचे काम केले जाते. तसेच कृषी रसायने, फळे व मासे डबाबंद करणे आणि पर्यटन व्यवसाय हे गोवा राज्यातील प्रसिद्ध उद्योग आहे. प्रश्न 45वा. तामिळनाडू राज्यात घेतली जाणारी महत्त्वाची वनोत्पादने कोणती? तामिळनाडू राज्यात घेतली जाणारी महत्त्वाची वनोत्पादने विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा लाकूड, चंदनी लाकूड, कागदाच्या लगद्यासाठी लागणारे लाकूड आणि जळाऊ लाकूड हे तामिळनाडू या राज्यात घेतली जाणारी महत्त्वाची वनोत्पादने आहेत. प्रश्न 46वा. न्हावाशेवा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर न्हावाशेवा हे बंदर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. प्रश्न 47वा. महाराष्ट्रात वाहणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या? तर बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, वर्धा, वैनगंगा, शास्त्री, उल्हास, तापी आणि नर्मदा या प्रमुख नद्या महाराष्ट्रामध्ये वाहतात. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न 48वा. सारनाथ, मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी यासारखी धार्मिक स्थळे असणारे राज्य कोणते? किंवा सारनाथ, मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी ही धार्मिक स्थळे कोणत्या राज्यात आहे?
असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे बघा उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सारनाथ, मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी यासारखी धार्मिक स्थळे आहेत. प्रश्न 49. महाराष्ट्र राज्यासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 नंबर आहे बघा एकलहरे, खापरखेडा, चोला, ट्रॉम्बे, ठेकरी, दुर्गापूर, बल्लारपूर आणि परळी येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. नंबर 2 तारापूर येथे अणुविद्युत प्रकल्प आहे. आणि नंबर 3 कोयना, भीरा, भिवपुरी, राधानगरी येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तर महाराष्ट्र राज्यासंबंधी कोणती विधान बरोबर आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर ही सर्व विधाने महाराष्ट्र राज्यासंबंधी बरोबर आहे. तर उत्तर येईल वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहूया 50. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे डेहराडून. डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पाहूया बघा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश ही धार्मिक स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश ही धार्मिक स्थळे बघा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.